हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे आहे, बरे आहे ना? आणि मी पण बरी आहे. आणि चला आता ना घरातला ना किराणा संपलेला आहे. असं बघितलं तर ना बघा, नोव्हेंबरमध्ये किराणा भरलं होतं, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी 3 महिना झाले भरलंच नाही आहे. असंच काय तरी थोडंसं प्रॉब्लेम येते ना फायनान्शियल, त्याबद्दल आपण भरलंच नाही आहे. त्याबद्दल मी काय करते, 1 महिन्याचं ना एकदा सगळं बाजार भरते. म्हणजे आपल्याला 1 महिना कसं परवडतं बघा तसं. लेकिन आता 3 महिने झाले आपण आणलंच नाही आहे. थोडंसं काय प्रॉब्लेम असताना, क्योंकि एकदमच एवढं पैसा हे इन्व्हेस्ट करून एवढं आम्हाला आणायला जमलं नाही. लेकिन हा महिना भरायला लागलो. चला मग आता हा किराणामध्ये जाऊया. आता असं बघितलं तर तुम्हाला या दाखवते मी. इकडे बघा सगळे डबे खाली आहे बघा. हे ना आपण फक्त थोडे थोडे पाव किलो वगैरे आणले होते. बघा सगळे डबे खाली आहे. नाहीतर हे सगळं माझं डबे ना सगळं भरलेलं असतात, ते सगळं खाली आहे बघा. आणि इकडं पण बघा सगळं डबे खाली आहे. हे बघा अजून पाठीमागे वगैरे सगळे डबे आहे, सगळं खाली आहे. इथं वरचे पण सगळं डबे खाली आहे सगळं. आणि ना दळण संपून पण ना मला वाटतं की 8-10 दिवसाचं वर झाले वाटते. दळण पण नाही आहे, तर ते पण सगळं आणायलाच पाहिजे. आता एवढं दिवस पण 8-10 दिवस फक्त चपातीचं पीठ आणूनच चपातीच खाल्लेलं आहे, लेकिन बाकी आहे दळण नाही. आता हा वेळ विचार करते की मल्टीग्रेनचं सगळं हे करायला पाहिजे दळण मला. चला मग आता जाऊया. असं एकदा असं असते ना घरात, सगळ्यांना फक्त काय वाटते, माझ्या घरी AC आहे, एवढं मोठं बेड आहे, मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात, मग त्यांचं सगळं चांगलं परिस्थिती. अरे बाबा परिस्थिती आहे आणि मी खूप खुश पण आहे, त्याच्यामध्ये हे नाही. लेकिन एकदा कसं आम्हाला पण ॲडजस्ट करावं लागतं, खूप कॉम्प्रोमाइज पण करावं लागतं, ॲडजस्ट पण करावं लागतं. असं नाही की आम्हाला पाहिजे तर पाहिजे नवऱ्याला ड्रेसमध्ये की खूपच त्रास, असं नाही आहे माझं सवय. हा नाही आहे ना, ठीक आहे. आपल्या मुलं चांगलं शिक्षण घ्यायला लागले, चांगलं स्कूलमध्ये जातात, मग ठीक आहे ना. मग हे आपलं बाकीचं आपलं राशन काय सांगतो आपण ॲडजस्ट करून घेऊया ना. महिन्याचं एकदम 10-10 हजारचं राशन भरायचं काहीच हे नाही. थोडं बहुत पण आपण आणू शकतो. आपण असंच 2-3 महिने तर असंच काढलं, थोडं किती पाहिजे आपल्याला, हे डाळ संपलं की परत थोडं आणायचं आहे. जरा एकदा कसं ना पैशाचा प्रॉब्लेम पण येते, त्याबद्दल आपल्याला वाटतं कसं लाईफमध्ये ना ॲडजस्ट करून चालायला पाहिजे. ॲडजस्ट करून चाललं ना काय नाही. चला मग आता जाऊया किराणा दुकानमध्ये. चला तुम्ही. एकदा खरंच मी गुडियाच्या पप्पाबरोबर एवढं राग येते ना, त्याने आता काय केलं बघा. हे बॅग ना पूर्ण कुठनं भिजून आणले की काय झालं, पूर्ण पाणी आहे. आणि ह्याच्यात सगळं हे बघा, ह्याच्यात सगळं ते मार्केटमध्ये की ते दळण वगैरे आहे ना, ते सगळं ह्याच्यात ठेवलेले. नशीब आता बघितलेले आहे मी, सगळं पाणी गेलं असतं की काय करायचं असतं मला. एकतरी आमच्याकडे कसं हे सगळं सुकत घालायला जागा नाही आहे. ते बघा पूर्ण बॅग सगळं भिजलेलं आहे. नशीब आता जस्ट बघितले मी, आता कुठं ते धुवून गाठले असणार, ते तसंच आणले त्याने. काय एकदा खरंच त्यांचं पण डोकं चालत नाही बघा. आणि आता सगळं झालेलं आहे आणि टाईम झालेलं आहे 9 वाजता. ते जे तिकडे दिसते बघा मेन, तो बोर्डसारखं तिकडं माझ्या फिंगरमध्ये बघा, तिकडं आपल्याला मेन ना बस स्टॉप आहे.
ST बस वगैरे तिकडेच ते ST डिपो म्हणतात ना. जास्त आमचं काय ते काय म्हणतात नाही, आमचं ना जास्त त्या बसनं ट्रॅव्हलिंग वगैरे होतच नाही. त्याबद्दल तुम्हाला कधी दिसणारच नाही बस स्टॉप वगैरे, लेकिन तिथंच आहे, जवळच आहे. ते आपलं सावंतवाडीमध्ये ना जास्त मोठं डीमार्ट शॉपिंग मॉल वगैरे काही नाही आहे. पूर्ण छोटे शहर आहे. त्याच्यामध्ये हेच आहे एक आपला बाजार आणि एक आहे वाटते, आणि एक 2 आहे. ते ना ह्याच्यापेक्षा पण छोटे छोटे आहे. आम्हाला हे जवळ पडतं मी इकडे येतो. आणि कसं असते बघा, बाजारला आलं ना शॉपिंगला वगैरे काय घेऊ काय नको असं वाटतं मला. घेऊ काय आरोही पण तर असंच करते की मम्मा हे पण घेऊया ते पण घेऊया. ते क्रीम वगैरे लावत नाही काय नाही, तरी पण मम्मा हे पण पाहिजे ते पण पाहिजे, तरी पण मी काय देतच नाही तिला. आता आरोही त्याच्या पप्पांना घरी ठेवायला गेलेलं आहे अर्धा किराणा, क्योंकि गाडीवर जागा होत नाही. आता ना 10:15 वाजले. आता जस्ट घरी येऊन पोचले. जरा ना तिकडे जरा दुसऱ्यांच्या घरी जरा जायला पाहिजे होतं, त्याबद्दल त्यांना भेटायला गेलो होतो. त्याच्यानंतर काय आज जेवण काही केलं नाही. त्याबद्दल तिकडं तर शेवपुरी आणायला, शेवपुरी ना तिथं खाल्लं नाही आहे, पार्सल आणली मी इथं. हा व्लॉग मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.